सपा कार्यकर्ते ठाकरेंच्या उमेदवारासाठी आता प्रचार करत असल्याचं दृश्य मुंबईत पाहायला मिळत आहे। सपाची सायकल ठाकरेंच्या मशाली सोबत आहे। सपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीचं समीकरण आता बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांसाठी सपाचे कार्यकर्ते प्रचारात उतरलेत। सपा आणि शिवसेनेचं एकेकाळी राजकीय शत्रुत्व होतं, पण बदललेल्या समीकरणांमुळे पक्के वैरी अक्का आता सख्खे दोस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास आणि सविस्तर रिपोर्ट पाहूया। मुंबईतल्या प्रचाराची ही दृश्य पहा। मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून प्रचार करतात। राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा कुणाचा वैरी नसतो हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे। कधी काळी सपा आणि शिवसेनेचं वेळाभोपळ्याचं सख्य होतं। सपानं शिवसेनेला अनेक वेळा छुपी मदत केली, पण खुलेआम प्रचार किंवा युती कधीच झाली नव्हती। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यापासून सपा आणि शिवसैनिकांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचं चित्र आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना सपाचे कार्यकर्ते दिसतात। सपाची सायकल आणि ठाकरेंची मशाल एकाच कार्यकर्त्याच्या हातात दिसते आहे। सपाचे मुस्लिम कार्यकर्ते कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत एकत्र येत प्रचार देखील करतात। समाजवादी पार्टी आणि शिवसेना हमसे मतभेद होता, वैचारिक मतभेद होता। हमारा बहुत सारी बातों में एक दूसरे की बनती नहीं थी, लेकिन समाजवादी पार्टी महाविकास आघाड़ी का अंग है, इंडिया अलायंस का गठबंधन है, तो हम गठबंधन का मान रख रहे हैं और हम इस बात की पूरी कोशिश कर रहे हैं कि इंडिया अलायंस और ख़ुद महाविकास आघाड़ी की जितने कैंडिडेट हैं उनका हम भरपूर साथ दें, भरपूर सहयोग करें और उनको चुनाकर लाने की कोशिश करें। महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची उलथापालथ झाली आहे। त्यामुळेच सपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असं समीकरण जुळून आलंय। आता मुंबईकर मतदारांना हे समीकरण आवडलंय का ही आता मतदानातूनच स्पष्ट होणार आहे। दोन कट्टर वैरी आता सख्खे मित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। समाजवादी पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत एकत्र प्रचार करताना पाहायला मिळत आहे। शिवसेनेकडून आपले 4 उमेदवार उतरवले आहेत, तर दुसरीकडे समाजवादी पक्षांचे कार्यकर्ते या 4ही उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प घेतला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाला पाहिजेत अशी भूमिका समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून मांडली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।